नमस्कार मित्रांनो, मी संतोष गुटुकडे आणि आपलं स्वागत आहे द झेडपी इंग्लिश कोर्स झिरो टू हिरो या सिरीज मध्ये. मित्रांनो, आता आपण सेंटेन्स फॉर्मेशन कडे वळणार आहोत आणि त्यासाठी आज आपण घेऊन आलेलो आहोत अगदी बेसिक घटकावरती आधारित एक टॉपिक, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत जवळच्या वस्तूला आणि दूरच्या वस्तूला कोणत्या शब्दाने आपण निर्देशित करायचं. ओके, चला तर मग सुरू करूया. तर बाळांनो, आज आपण इंग्रजी मधील एक बेसिक टॉपिक आहे तो आपण बघणार आहोत. त्याचं नाव आहे दिस आणि दॅट. मग हे दिस आणि दॅट यांचा अर्थ काय आहे, तो कोणत्या सिच्युएशन मध्ये वापरायचा, म्हणजेच कधी वापरायचा, ते आपण आता बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिल्यांदा आपण बघूया की दिस म्हणजे काय. दिसतंय THIS, दिस. दिस कधी वापरायचा आहे बघा, इथे सांगितलंय used for one person, animal or thing that is near to us. म्हणजेच आपल्या जवळ असणाऱ्या एकाच म्हणजेच एकवचनी वस्तू, व्यक्ती किंवा प्राण्याविषयी बोलताना दिस हा वापरायचा आहे. THIS, दिस. कधी वापरायचा दिस? आपल्या जवळ असणारी एक वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी हे दर्शवण्यासाठी दिस वापरायचा आहे. आता पेन हा माझ्या जवळ आहे, मी हा दाखवताना किंवा ह्या पेनाविषयी बोलताना मी काय वापरेन? दिस. दिस इज अ पेन. ओके, किंवा दिस इज माय पेन, अशी वाक्य होऊ शकतात. जवळची कोणतीही वस्तू असेल तर त्याला आपण दिस म्हणणार आहोत. दुसरा आहे दॅट. THAT, दॅट. दॅटचा आता कंसात अर्थ बघा, तो, ती, ते, याच्यावरून लक्ष द्यायला पाहिजे. तरी आपण त्याचं मिनिंग बघूया. अर्णव, मिनिंग युज्ड फॉर वन पर्सन, एनिमल ऑर थिंग दॅट इज फार फ्रॉम अस. म्हणजेच आपल्यापासून दूर असणाऱ्या एकवचनी वस्तू, व्यक्ती किंवा प्राण्याविषयी बोलताना दॅट वापरायचं आहे. जसं मगाशी मी सांगितलं की जवळची वस्तू दाखवायची असेल तर काय म्हणायचं आहे? दिस, है ना. जवळची वस्तू दाखवण्यासाठी दिस म्हणायचं आहे. तसंच दूरची वस्तू दाखवायची असेल तर दॅट वापरायचं आहे. ठीक आहे. आता माझ्या जवळ आहे टीव्ही, मी म्हणेन दिस इज अ टीव्ही. ओके, दिस इज अ कबर्ड. पण दूर वस्तू असेल तर दॅट इज अ विंडो, दॅट इज अ ट्री, दॅट इज अ डोअर. अगदी बेसिक आणि सिंपल कन्सेप्ट आहे. जवळची वस्तू दाखवायची असेल तर दिस म्हणा, दूरची वस्तू दाखवायची असेल तर दॅट म्हणा. ओके, चला काय एक्झाम्पल्स बघूया. आता आपण दिस आणि दॅट याचा अभ्यास काही एक्झाम्पल्स घेऊन, उदाहरण बघून करूया. बघा, पहिल्यांदा इथे दिलाय दिस इज अन ऍपल. म्हणजे ऍपल आपल्या जवळ असणार आहे आणि तो दाखवण्यासाठी आपण काय म्हणणार आहे? दिस. ओके, दिस इज अन ऍपल म्हणजेच हे सफरचंद आहे, ते आपल्या जवळ आहे. ओके, पुढे दिस इज अ पेन. हा पेन आहे. सिंपल. दिस इज अ बॉल. जवळ आहे म्हणून मी त्याला दिस हा वापर केलेला आहे. पुढे दिस इज अ बुक. ओके, हे पुस्तक आहे. दिस इज अ कॅट. हे मांजर आहे. दिस इज अ कार. सिंपल. जवळची वस्तू आहे त्याला दिस वापरायचं. म्हणजेच एक वस्तू आहे ना, त्यासाठी आपण दिस वापरतोय. आणि जे हेल्पिंग वर्ब वापरतोय ते काय आहे? इज आहे. इज. अनेक असतील तर त्याला वेगळं वापरायचं असं, ते आपण नंतर बघणार आहोत. आज फक्त आपण दिस आणि दॅट याच्यावरतीच फोकस करणार आहे. दिस इज अन ऍपल. इज वापरलं बघा, सगळीकडे जर पाहिलं तर इज म्हणायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा दिस घ्यायचं आहे, नंतर इज घ्यायचं आहे आणि नंतर त्या वस्तूचं, व्यक्तीचं किंवा प्राण्याचं नाव घेणार आपण. सिंपल. ओके, चला आता दॅट. दूर असणाऱ्या वस्तूसाठी दॅट वापरायचा हे आपण शिकलेलो आहोत. आता काही एक्झाम्पल्स बघूया ना. चला. दॅट इज अ ट्री. ते झाड आहे. दॅट इज अ ट्री. नेक्स्ट, दॅट इज अन एरोप्लेन. सो दाखवताना आपण म्हणणार की दॅट इज अन एरोप्लेन, किंवा दूर असेल तर दॅट इज अन एरोप्लेन म्हणजेच ते विमान आहे, दूर आहे ना आपल्यापासून. ओके, नाव स्टार. आकाशातले स्टार जवळ असतात का? दूर असतात. मग मला एकच स्टार दाखवायचं असेल ना, मी म्हणेन दॅट इज अ स्टार. दॅट इज अ स्टार. व्हेरी सिंपल. नेक्स्ट, सूर्य. तो सूर्य आहे. हे वाक्य होणार आहे आपलं दॅट इज द सन. ते घर आहे. दॅट इज अ हाऊस. ओके, तो पतंग आहे, दूर आहे. दॅट इज अ.
मग आता हे दॅट सुद्धा वाक्य कसं, सेम पॅटर्न. सुरुवातीला दॅट घ्यायचंय आपल्याला, दॅट वापरणार, त्यानंतर हेल्पिंग वर्ब आपला इज असणार आहे आणि नंतर त्या वस्तूचं नाव. बरोबर आहे, लक्षात आलंय. दिस आणि दॅट, दिस किंवा दॅट घ्यायचं आहे, त्यानंतर इज घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर काय येणार आहे, काय येणार, त्या वस्तूचं नाव. ठीक आहे, दूरची वस्तू दाखवण्यासाठी दॅट म्हणायचं, जवळची वस्तू दिस म्हणायचं. यानंतर आता आपण घेऊया थोडासा सराव. दिस आणि दॅटची जी काही तयार केलेली वाक्य आहेत त्याचा आपण आता काय करणार आहे, वाचन करणार आहोत. This is an apple. That is an aeroplane. This is a pen. That is a tall tree. This is a cute cat. That is the moon. This is my ball. That is a flying kite. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण दिस आणि दॅट यांचा अर्थ, त्यांचा वापर कसा करायचा शिकलोय. खूप बेसिक कन्सेप्ट आहे, पण सुरुवातीच्या स्टेजमध्ये मुलांना सेंटेन्सची ओळख करून देताना या वाक्यांचा सराव गरजेचा आहे. या वाक्यांचा सराव केल्यानंतर मग हळूहळू थोडेसे डिफिकल्टी लेवल वाढवून किंवा मोठी वाक्य यांचं वाचन आपण मुलांचं घेणार आहोत. ठीक आहे, तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.